नमस्कार, तुम्ही पाहता द लाईव्ह वेदर न्यूज चॅनल आणि या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की 1 डिसेंबर रोजीपासून कसं हवामान राहणार आहे या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये संक्षिप्त स्वरूपात एक रफ आढावा घेणार आहोत। काय परिस्थिती बनणार आहे आणि कसे हवामान प्रणाल्या बनणार आहेत आणि काय न्यूमेरिक डेटा आपल्याला सांगत आहे या विषयावर संक्षिप्त स्वरूपात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओला तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर सर्वात आधी जर आपण हवामान प्रणाली सध्याची बघितली तर आपल्याला एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बंगालच्या उपसागरामध्ये दिसत आहे आणि पुढील 24 तासानंतरचं जर आपण बघितलं 25 तारखेच्या आसपासचं जर आपण बघितलं सकाळच्या 11 वाजताचं जर आपण बघितलं आपण तर 25 तारखेला सकाळी 11 वाजता हा याचा विस्तारित झालेला आहे आणि हा कमी दाबाचा क्षेत्रात आपल्याला इथे दिसत आहे बंगालच्या उपसागरामध्ये। हा तरी सध्या तरी श्रीलंकाच्या आसपास हा आता बनलेला आहे। जर आपण 26 तारखेच्या दरम्यानचं बघितलं 26 तारखेला दुपारचा 12 वाजताचं जर आपण बघितलं तर 26 तारखेला दुपारी 12 वाजता हा सिस्टम आणखी विस्तारित झालेला आहे आणि हा वेलमार्क लो प्रेशर झालेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये। सध्या हा डेटा मॉडेल आपल्याला असं सांगत आहे। तसंच जर आपण 27 तारखेच्या दरम्यान बघितला तर 27 तारखेला हा सिस्टम आणखी समोर आलेला आहे आणि सध्या हा आपला तमिळनाडूचा कोस्टल लाईन भागामध्ये आपल्याला जाणवत आहे। याचा प्रभाव जास्त जाणवणार आहे कोस्टल लाईन भागामध्ये। सध्या हा इथे बनलेला आहे। तसंच जर आपण 28 तारखेच्या दरम्यानचं बघितलं तर 28 तारखेला हा आपल्या भारताशी धडकण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। तर सध्या आपल्याला दिसत आहे की सध्या हा भारताजवळ खूप आलेला आहे, म्हणजे सध्या आपल्याला इतक्यात हा दिसत आहे। या भागामध्ये सध्या याचा जो प्रभाव आहे आपल्याला दिसतात चक्रीसारखा वारा फिरताना हा दिसत आहे। तसंच जर 28 तारखेचा आपण दुपारचा आढावा घेतला तर दुपारी आपल्याला हा सिस्टम याच्याच आसपासच्या क्षेत्रामध्ये सध्या दिसत आहे। या भागामध्ये सध्या आपल्याला दिसत आहे। आणि जर आपण रात्रीचा आढावा घेतला 28 तारखेचा रात्रीचा आढावा घेतला तर हा भारताचा जवळ आलेला आहे आणि भारताला हा धडकलेला आहे। सध्या हा आता आपल्याला इथे दिसत आहे या भागामध्ये चक्रीसारखा वारा फिरताना दिसत आहे आणि हा भारतामध्ये सध्या धडकलेला आहे। 28 तारखेचा रात्रीपर्यंत हा भारताजवळ येईल आणि मग भारताला धडकेल। तसंच जर आपण समोर वाढलं 19 तारखेचा रात्रीचा बघितलं आपण तर 19 तारखेचा रात्रीचं आपण जर आढावा घेतला रात्रीचा 8-9 वाजताचं जर आपण बघितलं तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आपल्याला दिसत आहे अरब सागरमध्ये। सध्या तरी इथे सायक्लोनिक सर्क्युलेशन बनताना आपल्याला दिसत आहे अरब सागरमध्ये। आणि जर आपण आणखी समोर आलं तर आपल्याला दिसत आहे की हा सायक्लोनिक सर्क्युलेशनचं रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होऊ शकते अशी शक्यता सध्या तरी इथे दिसत आहे आपल्याला। जर आपण 30 तारखेच्या दरम्यान आलं तर 30 तारखेला हा सायक्लोनिक सर्क्युलेशन आणखी सज्ज होताना दिसत आहे आणि इथे आपल्याला एक लो प्रेशर बनताना दिसत आहे। सध्या तरी 30 तारखेला एक लो प्रेशर बनू शकते अरब सागरमध्ये अशी शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येत आहे हा डेटा मॉडेलचा अनुसार। तर आपण जर दुपारचा 12-1 वाजताचा जर आपण आढावा घेतला तर हा सायक्लोनिक सर्क्युलेशनचा रूपांतर झालेला आहे आणि हा समोर वाढलेला आहे आणि हा पॅरलल चालत आहे आपला वेस्टर्न कोस्टल घाट्सचा जो भाग आहे त्याचा पॅरलल आपल्याला हा दिसत आहे आणि सध्या तरी हा इथे चक्रीसारखा वारा फिरताना आपल्याला दिसत आहे। तसंच जर आपण समोर वळलं तर समोर आपल्याला जाणवत आहे की बहुतांश भागामध्ये याचा प्रभाव जाणवणार आहे आणि हा सिस्टम आणखी इंटेन्सिफाय होताना आपल्याला सध्या इथे दिसत आहे। हा सिस्टम हळूहळू समोर येईल। 1 तारखेच्या दरम्यान आपण जर बघितला तर 1 तारखेच्या दरम्यान आपण 12 वाजताचा रात्रीचा आपण 12-1 वाजताचा जर आपण आढावा घेतला 1 तारखेचा तर हा सिस्टम थोडा उत्तरवर्ती भागामध्ये येताना दिसत आहे आणि सध्या तरी महाराष्ट्रावर याचा प्रभाव पाहिला तर 1 तारखेच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्तर पूर्वी महाराष्ट्र आणि दक्षिण पूर्वी महाराष्ट्राचा कोकणचा भाग आहे हा संपूर्ण भागामध्ये आपल्याला पाऊस जाणवणार आहे अशी शक्यता सध्या तरी या सिस्टममुळे आपल्याला जाणवत आहे। आणि हा जसं हा सिस्टम आणखी समोर येईल जसं उत्तर आणि उत्तर पूर्वी दिशेनं हा समोर वळेल। सध्या आपण जर बघितला 1 तारखेच्या दरम्यान आणखी समोर जर आपण आलं तर हा सिस्टम आणखी समोर आलेला आहे उत्तरकडल्या भागामध्ये सध्या हा आलेला आहे आणि हा महाराष्ट्राचा दक्षिण पूर्वी भागामध्ये बनलेला आहे। सध्या तरी आपल्याला इथे दिसत आहे हा दक्षिण पूर्वी भाग आहे महाराष्ट्राचा। सध्या हा खूप जवळ आलेला आहे महाराष्ट्राचा दक्षिण पूर्वी भागाचा। तर यामुळे दक्षिण पूर्वी भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे अशी शक्यता सध्या तरी व्यक्त होत आहे हा डेटा मॉडेल आपल्याला सांगत आहे। तसंच जर आपण रात्रीचा बघितला रात्रीचा 8 वाजताचा दरम्यानचा बघितला आपण
तर हा सिस्टम आणखी जवळ येताना दिसत आहे महाराष्ट्राचा, आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये याचा प्रभाव जाणवणार आहे, आणि कोकणच्या भागामध्ये सर्वात अधिक आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये सर्वाधिक असे शक्यता सध्या दिसत आहे आपल्याला. वाऱ्याचा वेग बदललेला आहे आणि बहुतांश भागामध्ये पाऊस हा सक्रिय होताना दिसू शकते. आपण पावसावर नंतर येऊ, पण सध्या आपल्याला हे हवामान प्रणाली समजणं खूप गरजेचं आहे. तर जर आपण 2 वाजताचा दरम्यान 2 तारखेचा दरम्यानचं बघितलं आपण, तर 2 तारखेला हा सिस्टम आणखी इंटेन्सिफाय होत आहे आणि हा आपला महाराष्ट्राजवळ येत आहे आणि मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये याचा प्रभाव जास्त जाणवत आहे. मुंबईच्या आसपाससुद्धा मुसळधार पाऊस पडू शकते अशी शक्यता सध्या तरी आपल्याला बनताना दिसत आहे. आणि ह्या भागामध्ये याचा प्रभाव जास्त जाणवत आहे. या भागामध्ये मुसळधार पाऊस असा पडण्याची शक्यता हा सिस्टममुळे आपल्याला इथे दिसत आहे आणि या भागामध्ये मुसळधार पाऊस असा 2 तारखेला होण्याची शक्यता सध्या हा डेटा मॉडेल आपल्याला सांगत आहे. जर आपण समोर आलं आणखी तर हा आपला मुंबईचा जवळजवळ येत आहे आणि मुंबईच्या भागामध्ये याच्यामुळे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता सध्या व्यक्त होत आहे. सिस्टमच्या प्रभावामुळे आपल्याला मुंबईमध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस व्हायला भेटू शकते अशी शक्यता सध्या दिसत आहे आपल्याला. जर आपण 12 वाजताचं दरम्यानचं बघितलं, 12 वाजताचं दरम्यानचं आपण जर बघितलं तर आपल्याला हा सिस्टम आणखी जवळ येताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये याचा प्रभाव मग जाणवण. आणि जर आपण वाऱ्याचा वेग बघितला, बहुतांश भागामध्ये जर आपण वाऱ्याचा वेग बघितला तर विदर्भापासून तर पूर्ण महाराष्ट्राच्या भागापर्यंत दक्षिणवर्ती वारे चालू झाले आहेत, म्हणजे दक्षिणकडले वारे असे वाहत आहेत. तर हे दक्षिणकडले वारे मॉइश्चर जास्त प्रमाणात घेऊन येत आहेत महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार ते 1-2 ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस पाहायला भेटू शकते. सध्या हा डेटा मॉडेल आपल्याला असं सांगत आहे. 3 तारखेचा दरम्यान आपण बघितलं, सकाळचा 7-8 वाजताचा दरम्यान आपण बघितलं तर 3 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये वाऱ्याचा वेग बदललेला आहे आणि महाराष्ट्राचा दरम्यान सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला दक्षिणवर्ती भागाकडून वारा येताना दिसत आहे. सध्या हा सिस्टम इथे बनलेला आहे आणि ह्या सिस्टमच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या भागामध्ये आपल्याला असे वारे येताना दिसत आहेत आणि थंडी हे कमी होणार आहे, खूपच कमी होणार आहे आणि पावसाळी वातावरण परत एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जाणवणार आहे. परतीचा पाऊस हा परत एकदा महाराष्ट्रामध्ये सक्रिय होताना दिसणार आहे. 1-2 ठिकाणी अतिवृष्टीत, 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस असा आपल्याला हा डेटा मॉडेल सांगत आहे. आणि आपण जर न्यूमेरिक डेटा मॉडेलवर आलं, न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितलं 29 तारखेचा, तर आपल्याला दिसत आहे की जिथे कमी दाबाचं क्षेत्र जिथे आपल्याला दिसत आहे धडकताना, तिथे आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस असा जाणवत आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये 29 तारखेच्या दिवशी कुठेही पावसाची शक्यता नाही आहे. आणि जर आपण 30 तारखेच्या दरम्यानचं बघितलं तर जर आपण 30 तारखेच्या दरम्यानचं बघितलं, समोर जर आपण वळलं 30 तारखेच्या दरम्यान, तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आपल्याला पाऊस हा सक्रिय होताना दिसू शकते. तर ते कोणते भाग राहील, ते मध्य महाराष्ट्राचा काही भाग राहील, मराठवाड्याचा काही भाग राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा कोकणचा काही भाग राहील. या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता 30 तारखेला आपल्याला दिसेल. तसंच जर आपण 1 तारखेचा दरम्यान बघितलं, 1 डिसेंबरचा दरम्यान जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितलं तर 1 तारखेचा दरम्यान आपल्याला न्यूमेरिक डेटा मॉडेल सांगत आहे की मुसळधार असा पाऊस महाराष्ट्रामध्ये जाणवू शकते. अतिमुसळधार ते मुसळधार 1-2 ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला दिसू शकते. आणि त्याच काळात पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये पावसाची शक्यता कमी राहील. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागामध्ये पावसाची शक्यता कमी राहील 1 तारखेला. आणि जे मध्य महाराष्ट्र आहे, तसंच मराठवाडा आहे आणि कोकणचा भाग आहे, त्या भागामध्ये पावसाची शक्यता अधिक राहील. जर आपण आणखी समोर आलं 2 तारखेच्या दरम्यान जर आपण परिस्थिती बघितली, तर 2 तारखेला आपल्याला जो डेटा मॉडेल सांगत आहे त्याचा अनुसार जर आपण बघितलं तर 2 तारखेच्या दरम्यान आपल्याला महाराष्ट्राचा बहुतांश भागामध्ये पाऊस सक्रिय होताना दिसू शकते. पूर्वी विदर्भचा भाग सोडला तर अकोला, अमरावती, तसंच बुलढाणा, अकोला, वाशिमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला दिसत आहे. 1-2 ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते. सध्या हा डेटा मॉडेल असं सांगत आहे आपल्याला. आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागामध्ये सुद्धा अतिवृष्टी होऊ शकते अशी शक्यता सध्या हा डेटा मॉडेल आपल्याला सांगत आहे.
त्याच काळामध्ये 2 तारखेच्या दरम्यान जर आपण एक आणखी अंदाजा घेतला तर 2 तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये एक आणखी सिस्टम बनताना आपल्याला दिसत आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक आणखी कमी दाबाचं क्षेत्र बनताना आपल्याला दिसत आहे 2 तारखेच्या दरम्यान। तर जर आपण 3 तारखेवर आलं तर 3 तारखेच्या दरम्यानचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला दिसत आहे की महाराष्ट्रामधून पाऊस हा कमी होताना दिसत आहे, पण तुरळक ठिकाणी पूर्वी विदर्भामध्ये सोडलं तर पश्चिमी विदर्भाच्या भागामध्ये तसंच मराठवाड्याच्या उत्तरकडल्या भागामध्ये आणि जर आपण इकडे महाराष्ट्राच्या भागामध्ये बघितलं, मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या भागामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी हलका पाऊस हा 3 तारखेला जाणवू शकते। म्हणजे की आपण जर पूर्ण संदर्भात बोललं तर 30 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये परत एकदा पाऊस हा सुरू होताना दिसू शकते आणि 30 तारखेपासून 3 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये भाग बदलून पाऊस पडू शकते अशी शक्यता सध्या न्यूमेरिक डेटा मॉडेल आणि अनेक डेटा मॉडेल्स आपल्याला सांगत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ह्याची खबरदारी घ्या आणि येणारे व्हिडिओज आणि येणारे अपडेट्सवर तुम्ही लक्ष ठेवा। जे पण मी अपडेट्स टाकते त्यामध्ये आपण त्यावर बोलूच, त्याचा 24 तासाआधीच तुम्हाला सांगू की कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी होणार, कोणत्या भागामध्ये मुसळधार अतिमुसळधार पाऊस होणार। तर ती अपडेट्स तुम्ही मिळवण्यासाठी या चॅनलला तात्पुरता लवकर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा।